दरम्यान लातूरमध्ये मोटेगावकरच्या आरसीसी क्लासेस बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। आज सीबीआयचं पथक क्लासमध्ये प्रत्यक्ष चौकशी करण्याची शक्यता आहे। यानंतर जाऊयात लातूरमध्ये, त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी संदीप भोसले उपस्थित आहेत। त्यांनी आरसीसीच्या क्लासेस बाहेरून आढावा घेतलाय, पाहूयात। प्राध्यापक शिवराज मोटेगावकरला सीबीआयने ताब्यात घेतल्यानंतर त्याला 9 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आपण जर भेटलं तर लातूर येथील त्याच्या क्लास बाहेर आता पोलिसांनी मोठा बंदोबस्त जो आहे तो लावल्याचं पाहायला मिळतंय। कालपासून या क्लास बाहेर पोलिसांनी बंदोबस्त लावल्याचे चित्र पाहायला मिळतंय। लातूरमधील क्लासवर काल शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शाई फेक केली होती आणि त्यानंतर आज पोलिसांनी देखील त्याच्या क्लास बाहेर मोठा बंदोबस्त जो आहे तो लावल्याचे चित्र पाहायला मिळतंय। प्राध्यापक शिवराज मोटेगावकर याला सीबीआयने ताब्यात घेत तब्बल 9 दिवसाची सीबीआय कोठडी जी आहे ती सुनावली आहे आणि त्यानंतर पोलीस जे आहेत आता त्याच्या क्लास बाहेर प्रोटेक्शनसाठी जे आहे ते आता कुठेतरी सुरक्षा देताना पाहायला मिळत आहेत। एकूणच जे आहे ते नीट पेपरफुटी प्रकरणात प्राध्यापक शिवराज मोटेगावकर याला ताब्यात घेतल्यानंतर ह्या सगळ्या घडामोडी जे आहेत ते लातूरमध्ये आता कुठेतरी घडताना पाहायला मिळत आहेत। पोलिसांनी मोठा फौजफाटा जो आहे तो लातूरमधल्या या खाजगी क्लास बाहेर त्याच्या जे आरसीसी कोचिंग क्लास आहे या बाहेर जे आहे ते मोठ्या पद्धतीने अशा पद्धतीने फौजफाटा तैनात करण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यामागचं हे कारण असल्याचं समोर येतंय। संदीप भोसले, साम न्यूज, लातूर।